मी सुनील पांडुरंग पाटील खंबाळगावचा रहिवासी आहे. आम्ही शेतावर वडिलांनी आम्हाला घर बांधून दिलं इथे आणि तिथे आम्ही शेती करतो आणि थोडासा बाहेर कुठे काम असेल ते तिथे जातो. आम्ही सकाळी 8 वाजता दोघं पण निघालो आणि मुलगी घरात अभ्यास करत होती. तिची 10वीची परीक्षा चालू आहे. गेल्यानंतर आम्ही गेलो, ती अभ्यास करत होती. पुन्हा मी दुपारी जेवायला आलो, 1:30-2च्या दरम्यान आलो, तेव्हा ती पोरगी आतमध्ये कोंडलेली होती आणि बाहेरून कड्या लावलेल्या होत्या आणि खूप रडत होती जोरजोरात. त्याच्यानंतर मी दरवाजा उघडून बघितला, ती बोलली पप्पा दरवाजा उघडा, मला चोर आलेले अशी बोलायला लागली. त्याच्यानंतर मी दरवाजा उघडल्यानंतर बघतो तर पूर्ण कपाट रिकामी गेलेली, पूर्ण म्हणजे त्यातले पैसे, दागिने, तिचा मोबाईल, चांदीचे दागिने हे सर्व जमा करून ते घेऊन गेले आणि हिला बेशुद्ध केली अवस्थेत ती घरात होती. नंतर ज्यावेळेस मी आलो तेव्हा मला तो हा प्रकार कळला. तिला बाहेरून कड्या लावून घेतल्या दोन्ही आणि तिला आतमध्ये कोंडवलेली होती. आणि नंतर मग आम्ही लगेच अर्ध्या तासात पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर अर्ध्या तासात पोलीस आले, पण अजूनपर्यंत आम्हाला काही त्याचा तपास दिलेला नाही पोलिसांनी. त्यांनी मला बॉटल दिली ना, ते असे गोरे होते आणि त्यांच्या मानेवर असं रुमाल होता, टॉवेल होता आणि पातळचे होते. आणि दोघे जण पातळ होते आणि एक जाडा होता. नमस्कार, मी मिलिंद कांबळे. आज आपण आहोत भिवंडी तालुक्यातील पडगा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेलं खंबाळे गाव आणि सुनील पाटील हे त्यांचं शेतावर घर आहे. खंबाळे गावापासून साधारणतः 1 किलोमीटर लांब आहे शेत त्यांचं. इकडं असल्यामुळे त्यांनी बाबांनी त्यांच्या शेतावर घर बांधलेलं आहे. काही दिवस इथं शेती कामासाठी ते येतात किंवा गावात घरी राहतात. 23 तारखेला सोमवारी दुपारी 12 वाजता ही त्यांची 10वीला असलेली मुलगी श्रावणी ही घरात एकटी होती. हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी 12 वाजता ही अभ्यास करत बसली. दरवाजा लावून 2 माणसं आली, अनोळखी माणसं. ह्या दरवाजातून तिला पाणी मागितलं, पाण्याची बाटली, आणि एकाने तिचा हात खेचला, तोंडावर हात दाबला आणि तिला कोणत्या तरी तिचं असं म्हणणं आहे मला बेशुद्ध करण्यात आलं आणि ती झोपून गेली. 10-15 मिनिटं झोपली ती. नंतर त्या 2 माणसांनी घरातला कपाट तोडून सोन्याचा ऐवज, चांदीचा ऐवज होता, काही कॅश होती आणि तिच्या हातातला मोबाईल हे सगळं घेऊन ते पसार झाले. नंतर 10 मिनिटांनी तिला जाग आली, पण तिला ऐकायला येत होतं पण कळत नव्हतं. म्हणजे कोणतं तरी गुंगीचं औषध तिला दिलं असेल असा अंदाज बांधता येईल. गेल्या सोमवारची गोष्ट आहे, 23 तारखेची. आज रविवार म्हणजे 8 दिवस होतील आज. त्या 8 दिवसांनी पोलिसांनी कोणताही त्यांना अपडेट दिला का तुम्हाला? अपडेट नाही दिला, कोणताच अपडेट दिला नाही. हिला आतमध्ये कोंडून ठेवले, बाहेरून कड्या लावून घेतल्या, गाड्यांच्या चाव्या नेल्या. दुसरी गोष्ट, ह्या मुलीला आतमध्ये कोंडून ठेवली, बाहेरून कड्या लावल्या आणि गाड्यांच्या चाव्या पण घेऊन गेले. 1-1.5 तास आतमध्ये होती. 1-1.5 तास आतमध्ये होती. आता ते काय झालं प्रकार तुझ्या तोंडाने सांग जरा. ये पुढे सांग. त्यांनी बॉटल दिली माझ्यावर रिकामी आणि मी घेतली आणि पाणी भरायला गेली आतमध्ये आणि परत त्यांना द्यायला आली तेव्हा त्यांनी माझा हात खेचला आणि लुटली आतमध्ये. ते ओरडायला लागली तेव्हा त्यांनी हात तोंडावर ठेवला आणि मला बेशुद्ध केलं. साधारणतः ओळखीचे वाटत होते? नाही. भाषा कोणती बोलत होते? काय मराठी हिंदी मिक्स बोलत होते. मराठी आणि हिंदी भाषा मिक्स बोलत होते. आणि तू आता कितीला आहेस? 10वी. 10वीची परीक्षा. आणि शिव्या कोणाला देत होते? काय कळलं तुला? त्यांची तुला डोळ्यात दिसत होता का? नाही, ऐकायला येत. डोळे बंद होते तुझे आणि ते गेल्यानंतर तुला जाग आली. तुझा फोन पण घेऊन गेले होते. मग तू नंतर संपर्क कसा साधलास? नाही, मी जेवायला आलो ना, 1:30-2 वाजता जेवायला आलो तेव्हा ती आतमध्ये रडत होती, जोरात रडत होती. तिला बाहेरून कड्या लावून घेतलेल्या आणि ती एकटीच आतमध्ये होती. दोन्ही दरवाजे लावले बाहेर. शिव्या कोणत्या भाषेत दिल्या त्याचे? काय असं? मराठी. शुद्ध मराठी म्हणजे आपण बोलतो गावठी टाईप ते? काय हिंदी मिक्स अशी काय? नाही, ते पहिले अगोदर तिला गुरफटण्यासाठी ते करत होते, पण शिव्या एकदम मराठी. म्हणजे साधारणतः या परिसरातले वाटतात असं काय लोक? आणि पाण्याची बॉटल मागताना ताई बोलली. आपली म्हण आहे, सर सलामत तो पगडी पचास. जर का हा प्रसंग त्या मुलीच्या जीवावर बेतला असता, तिने प्रतिकार केला असता त्यांना, तर जीवावरही बेतू शकला असता. पोलीस प्रत्येक घराला संरक्षण देऊ शकत नाही. आपला प्रचंड लोकसंख्या असलेला मोठा देश आहे, त्यामुळे प्रत्येक घराला काही संरक्षण पोलीस देऊ शकत नाही. पण झालेला प्रकार हा शोधून काढू शकतात पोलीस.
त्याकरता पोलिसांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्याचा ट्रेस लावा आणि चोरांचा शोध घ्या. धन्यवाद.